त्यानंतर मी हरिचंद्र चौधरी वळवळी गावातील एक सामाजिक कार्यकर्ते आणि दीपकजी पाटील यांनाही विनंती करतोय की आपण यावं. हरिचंद्र पाटील खरं तर वळवली गावचे आमचे पंच हे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. हरिचंद्र चौधरी मात्र या व्यासपीठावरनं थेट या मॅचचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर दीपकजी पाटील तुमचं शब्द सुमनांनी करतोय मी स्वागत आणि जातोय थेट मैदानावर जिथे मात्र सामन्याचा आनंद लुटता येईल. विनर वर्सेस विनर असा हा सामना. एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल जय जलेश्वर वाडेघर आणि त्यांच्या विरोधात एक विजय संपादित करणारा संघ, अर्थात त्या संघाचं नाव तुम्हाला ऐकायला पाहायला मिळतोय खान ब्रदर्स अमन ब्रिगेड गावदेवी वळवली संघ. खान ब्रदर्स म्हटलं तर ना भाई आमचे नक्कीच या संघाचे पॅकर्स. मंडालू सर यांनी पॅक केलेला खान ब्रदर्स वळवली संघ इथे तुम्हाला बॅटिंग करताना पाहायला मिळेल. तर जय जलेश्वर वाडेकर संघाचा गोलंदाजीच्या उंबरट्यावर कपिल पाटील. पहिलाच बॉल अगदी स्ट्रेट ड्राईव्ह सरळ स्ट्रेट केला होता स्टिअर, मात्र तिथे हा ड्राईव्ह ज्या पद्धतीने खेळला बिहाइंड द बॉलर एक सिंगल आली आहे. एका धावेनं संघाच्या धावसंख्येला सुरुवात झाली. गावदेवी अर्थातच क्रीडांगणावर रंगणारी ग्रामस्थ मंडळाची स्पर्धा तुम्ही पाहता, अगदी अप्रतिम स्पर्धा. पुढे आला एक पाऊल पुढे, स्टेप फॉरवर्ड अँड प्ले, परंतु तोही बॅटच्या पट्ट्यात आला नाही. चेंडू डॉट बॉल. अशा परिस्थितीमध्ये निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. धावसंख्या धावफलकावर स्थिर स्थगित. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू असताना एक वळवली विपक्ष हा संघ तुम्हाला डोंबिवली कल्याण परिसरातून आलेला वाडेघर. खूप चांगला फटका सजवलाय, शॉट अँड पुल. ओ ऐवा कॅच होती. अरे काय केलं बिचूर ग्रुप कडनं. 200 रुपयाचं पारितोषिक होतं. एका हाताने ती बाटली फेकायची आणि झेल घ्यायचा. इथे मात्र हा सीमा रेषेच्या बाहेर जाईल. 6 धावांसाठी षटकार. पिके पाटील टोंडरे या मॅचचा आनंद घेत आहेत, शुभेच्छा देत आहेत या स्पर्धेला. त्यांनाही आवडली ही स्पर्धा. रिव्हर्स स्वीप बघा, या अगोदर त्यानं षटकार ठोकला होता स्टँड, अर्थातच शॉट अँड पुल केलेला फटका. पुलचा फटका तुम्हाला 6 धावांसाठी पाहायला मिळाला. त्यानंतर रिव्हर्स स्वीप. एक वेगळी मनस्थिती असते. एक चांगल्या खरं तर मनसुबेनं खेळण्याचा प्रयत्न केलाय. लगेच गोलंदाजाने अगदी वेगानं चेंडू फेकला, थोडासा वेगाचा वापर केला, गतिवान चेंडू फेकल्यानंतर मात्र चेंडू डॉट जातोय. षटकार जरी आला असला ना तरी धावा फक्त धावफलकावर 7च आल्यात आतापर्यंत. पुढील चेंडू कपिल पाटील. हा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. थोडासा या ठिकाणी चाचबडला फलंदाज. एक धाव घेतली. अगदी नॉन स्ट्राईकचा फलंदाज पाहत राहिला. सांगतोय गरज नव्हती दुसरी धाव. मागच्या मॅच मध्ये ही तसंच ताळमेळ बिघडलं आणि लगेच मात्र हा फलंदाज होतोय धावचित बाद. आपल्याला बॉल दिसत नाही. अरे वाऱ्याच्या वेगामध्ये बॉल त्याने फेकला, याची दांडी उडाली, तुमचा बॉलर घातला. टायमिंग नाही. खरं तर कॉल नव्हता या फलंदाजांकडे. कॉल नसल्या कारणानं बघा मागच्या मॅच मध्ये झालेली ती चूक पुन्हा एकदा तशाच पद्धतीनं याच फलंदाजांनी ही चूक केली आणि अशा परिस्थितीमध्ये आता फलंदाज होईल धावचित बाद. रत्नदीप चौधरी एक नामवंत फलंदाज क्रीजवर आहे. त्याच्या जोडीला जो सुयोग मात्र फलंदाज होता ना, तो फलंदाज मात्र तंबूमध्ये परतताना तुम्हाला पाहायला मिळेल. वलवली संघ म्हटलं तर एक भजन संगीत सम्राट आमचे सत्यवान म्हात्रे या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही करूया स्वागत. हरिचंद्र फडके एक उत्कृष्ट अंपायरचे भूमिकेत नेहमीच सातत्यानं ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये त्यांनाही पाहता. आणि वलवली गाव म्हटलं तर प्रकाशजी म्हात्रे ज्यांच्या सुसौभाग्य पत्नी
पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका आहेत प्रज्योती प्रकाश म्हात्रे आणि आमचे मित्र राजेश म्हात्रे वलवली. ही सारी मंडळी या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांच्या समोर कल्याण डोंबिवली परिसरातील वाडेकर संघ मैदानावर खेळतोय. खरं तर दूरवरून आलाय हा संघ. हा चेंडू आडव्या बाटने केला. चेंडूला थोडं टन मिळालं. गोलंदाज तुम्हाला गोलंदाजीवर अतुल भोईर पाहायला मिळेल. काही चेंडूला टॉस केला. म्हणजे जी विकेट आहे ना त्या विकेटवर जास्तीत जास्त बॉल टॉस होत आहेत. आता तुम्हाला बरोबर अनुभव आला असेल. ज्यांनी पहिला मॅच खेळला ना त्यांनी बरोबर या विकेटची परीक्षा केली डेफिनेटली. आणि जो लेग ब्रेक असेल ना त्या गोलंदाजाचा इथे जास्त फायदा. हो डायरेक्ट हिट. अजून एकदा चूक घाई दाखवली आणि यष्टिरक्षकानं बरोबर हेरलं. डायरेक्ट हिट केलंय. फलंदाज होईल धावचित बाद रत्नदीप चौधरी. कोणत्याही प्रकारचा अडथळा फलंदाजाला येऊ नये समोर म्हणून ती ब्लॅक स्क्रीन आपण लावतो. आणि तिथेच तुम्ही जर उभा राहिलात तर मात्र फलंदाज थोडे कन्फ्यूज होऊ शकतात. हरेश शेठ पाटील पेठ यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. हरेश शेठ पाटील आपल्याला विनंती आहे आमचे सुजित पाटील यांच्या वतीनं की आपण व्यासपीठावर यावं. आपलं ग्रामस्थ मंडल चषकामध्ये सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांमध्ये आपण विचार केला. पहिल्या षटकामध्ये फक्त 8च धावा आल्या आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली अतुल भोईरच्या. इथे मात्र एकही धावा आली नाही अजूनपर्यंत. स्लोवर बॉल खूप चांगल्या पद्धतीनं खेळलाय. वाट पाहिली बरोबर पॅडल स्वीप पद्धतीनं आडव्या बॅटनं चेंडू वाकला आणि खेळला. जातोय चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 4 धावांसाठी चौकार. या फटक्याला खेळण्यासाठी तुम्हाला चेंडूवरची नजर आहे ना ती प्रॉपर बरोबर ठेवावी लागते. त्यामुळं जर आपण बघितलं ना तर ब्लाइंड स्ट्रोक खेळला तर हा बॉल कदाचित डॉट ही जाऊ शकतो. परंतु हा रिस्की शॉट केला आडव्या बॅटनं. त्यामध्ये त्याला यश मिळालं. 4 धावा आल्या. चौकार आला. 12 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा अतुल भोईर. 10 ते 12 पावलांचा स्टार्ट. हा फारच अखूट टप्पा. त्याचा प्रॉपर उपयोग केला. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू येईल तोपर्यंत कव्हर शॉट अगदी कव्हर पॉइंटला डीप कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक धावत आला आणि चेंडूला थांबवलं. सीमा रेषेच्या अगदी काहीसा जवळपास. परंतु 2 धावा काही रोखू शकले नाही. 2 धाव्यानं संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढली. 14 या आकड्यावर. जतीन गोंधळी उसाटणे गुणलेखन करत असताना बघा आज आपण सुपर टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून खूप चांगली क्लिअरिटी घर बसल्या तुम्हाला या स्पर्धेचा आनंद घेता येईल अशी ही स्पर्धा. अगदी अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह खेळला. चेंडू जातोय डीप मिड विकेटचा क्षेत्र एक ते वेगानं आलाय. थोडासा झाला फंबल. हातातून चेंडू पडला होता आणि तिथे अजून 2 धावा आल्या. 2-2-2 अशा करत करत मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आता 16 या आकड्यावर. मागच्या मॅच मध्ये रोटपाली संघ असं वाटत होतं की या मैदानावर लो स्कोर होतोय. पप्प्या ग्रुपचं इथे आगमन झालं आणि अध्यक्ष भावेश जोशी राहुल पाटील यांचं इथे आगमन झालं. गुराज पाटील विराज पाटील ही सारी मंडळी इथे उपस्थित झाली आहे. हो लवली कॅच. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अजून एक विकेट. खरं तर आपण पाहिलं तर 2 गडी बाद झाले होते धावचित आणि हा कॅच आउट. 3री विकेट जाईल मैदानातून बाहेर तंबूच्या आश्रयाला. डेफिनेटली आता मॅच रंगात नाहीये तर अडचणीत आली आता वळवली टीम साठी. आज खरं तर
विचार केला तर वळवणी संघ आज या सातत्यानं ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये चर्चेला आलेला संघ आहे. वळवली संघ, टेंबोडे संघ असेल, करण पाटीलचा, ही खरं तर चर्चेला आलेले संघ आहेत. परंतु आज या वाडेकर टीमच्या विरोधात थोड्या अडचणीत येताना पाहायला मिळतोय. एक सामना जिंकला होता त्यांनी या अगोदर मोरिया पलसपे सारख्या संघाला पराभूत केलं होतं. आज खान ब्रदर्स, अमन ब्रिगेड, गावदेवी वळवळी संघ, जिथे मात्र त्या संघाच्या धावा धावफलकावर पाहायला मिळतात. फक्त 2 षटकांमध्ये 16 धावा, 3 गडी बाद, प्रत्येक ओव्हरच्या मागे 8-8 अशा धावा काढल्या आहेत. आमचे परेशभाई पाटील बघा आज चांगले हॉटेल क्षेत्रामध्ये प्रावीण्य आहेत. अगदी युवा कार्यकर्ते आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये प्रचंड भरारी घेणारी ही व्यक्ती आहे. आज त्यांची उपस्थिती प्रार्थनीय पाहायला मिळते. कानपोली गावामध्ये एवढे ग्रुप आहेत ना, ग्रुप 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 नुसतेच ग्रुप आहेत आणि तेवढेच चांगली मेहनत घेत आहेत. तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल डॉट जातोय. ऑन स्ट्राइक बॅट्समन आशिष पाहायला मिळतोय आणि आशिषनं मात्र पहिल्या बॉलला फेस केला आणि तोही डॉट. विशाल नॉन स्ट्राइकला आहे. गोलंदाजाच्या भूमिकेत तुम्हाला सर्वेश पाटील, वाडेकर टीमचा गोलंदाज पाहायला मिळते. आणि वाडेकर टीमचा तुम्ही विचार केला तर त्यांनी देखील चांगली कामगिरी केली, परंतु इथे उत्तुंग, जेवढी लांबी तेवढीच उंची होती. हा ठोकलेला एकदम ह्यूज सिक्सर. तुंग मारलेला हा सिक्सर तुम्हाला आशिषच्या बॅट मधून पाहायला मिळाला. आशिष, सर्वेश पाटील या गोलंदाजावर अगदी प्रतियाला चढवला आशिष पाटीलनं. विशाल नॉन स्ट्राइकला तुम्हाला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 22 या आकड्यावर. 4 षटकांचा मॅच आहे. 22 धावा धावफलकावर लागल्यात. 12 वाजून 25 मिनिटं झालेत आणि अगदी स्पीडमध्ये आपण या मॅच, जरी उशिरानं ठिकाणी उद्घाटन झाला तरी मात्र इथे स्पर्धा बघा किती जलद गतीनं हा चेंडू निघून गेलाय. वाईडिश लॉंग ऑन कॉर्नर क्षेत्राकडनं 1 बाउन्स सीमा पार, 4 रन्स. मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय बघा, आपला जो पडदा आहे ना, बाउंड्रीचा जो पडदा आहे ना, त्या पडद्याच्या बाहेर मागे राहा तुम्ही. जी अगदी रिलिंग आहे मैदानाच्या सभोवताली आपण कशासाठी लावली आहे, तर तुम्ही आतमध्ये नका उभं राहू प्लीज. रोडपालीचे खेळाडू तिथे दिसत आहेत. आयोजन कमिटीच्या वतीनं तुम्हाला विनंती आहे, प्लीज कोऑपरेट करा, सहकार्य करा. रॅलिंगच्या बाहेर राहा तुम्ही उभं. हा चेंडू सरळ बॅटने केला आहे. वाईडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने आला, हातातून चेंडू पडला ना पडला. इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या. रोडपाली टीम 4 ओव्हरमध्ये कमीत कमी 40 आकडा तरी गाठावा लागेल. या मैदानावर जर तुम्हाला खेळायचं चांगलं असेल, कारण तुम्ही या अगोदर पलसपे टीमच्या विरोधात 60 धावा या तुम्ही डिफेन्स केल्यात. त्यामुळं कमीत कमी 40 आकडा गाठावाच लागेल. इथे व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या धावफलकावर 1 न वाढेल. आता 29 धावा, 29 रन्स. तिसरं षटक सुरू आहे. गोलंदाज सर्वेश पाटीलचा. सर्वेश पाटील इथे मात्र बघा अगदी बॅट पुन्हा एकदा लागली आहे. डबल शॉट. एक क्लिप मी पाहिली होती खरं तर इंस्टाग्रामच्या माध्यमातून, एक क्लिप व्हायरल झाली व्हॉट्सअपवर. अशाच प्रकारचा फटका, डबल शॉट लागला आणि बाउंड्री गेली आहे. कधीच पाहिला नसेल असा फटका होता. तसाच हा चित्र पाहायला मिळाला. एक धाव मात्र मिळाली आहे. खणून काढलाय, चांगला फटका खेळलाय, सजवला, परंतु क्षेत्ररक्षक तिथे बरोबर उभा. वाईडिश लॉंग ऑन, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल. कपिल पाटील त्या ठिकाणी होता. टिपतो झेल आणि समाप्त होईल. बॅट्समन विशाल चिंद्रनकर याचा हा खेळ.
न्यू बॅट्समन रोहन चिखलेकर मैदानाच्या आतमध्ये. ज्या या खेळाडूचा धाबा आहे मला वाटतं रोहन चिखलेकर तोच मैदानामध्ये जातोय. आज जर आपण बघितलं ना तर इथून वलप मार्गे गेल्यानंतर पनवेलपर्यंत अनेक धाबे लागत आहेत अगदी. त्यामध्ये हा धाबा व्यवसाय करणारा खेळाडू आपल्याला रोहन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईकला तर स्ट्राईकला इथे मात्र रोहन आशिष पाटील. षटक समाप्त झालं तिसरं. या ओव्हरमध्ये धावा तब्बल 14 आल्या. मागच्या 2 ओव्हरमध्ये 8 आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये 14 आल्या आणि संघ जाऊन पोहोचला 30 या आकड्यावर. आता लास्ट ओव्हर, स्लॉग ओव्हर, अंतिम षटक, हाणामारीचं षटक. प्रणित पाटील घेऊन येतोय. हा आशिषनं सरळ स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतो. चेंडू गेलाय अगदी डीप मिडवेट कॉर्नर क्षेत्राकडे. रिजियनला त्या ठिकाणी चेंडू अडवला. एक सिंगल झाली. एका धावेनं संघाची धावसंख्या 31 या आकड्यावर जाऊन पोहोचली. आता 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. उर्वरित 5 चेंडू. MIDC परिसरातील एक अगदी दर्जेदार आयोजन आणि कानपोली गावामध्ये हे दुसरं रजनी स्पर्धेचं आयोजन, अजून तिसरंही होईल. हा एक रेकॉर्ड आहे कानपोली गावामध्ये. नेक्स्ट बॉल अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह सजवलाय हा फटका. अगदी क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाईल चेंडू. 1-1 काय गोलंदाजी बघा. पूर्णपणे यावा जय जलेश्वर वाडेगड टीमचे खेळाडू गोलंदाज अगदी स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये चांगली कामगिरी. आणि पाहता पाहता हाही बॉल ज्या पद्धतीनं डॉट फेकला प्रणित पाटीलनं, याला म्हणतात जबाबदारीचं षटक. याला म्हणतात जेवढं प्रेशरमध्ये असतो ना लास्ट ओव्हर, परंतु मात केलंय त्यानं प्रेशरवर. हा ही खणून काढण्याचा प्रयत्न केला होता बॅट्समन आशिष पाटीलनं, मात्र त्या बॉलवर ही झेल टिपलाय. अजून एक विकेट. विकेट क्रमांक 5वी जाईल तंबूच्या आश्रयाला. मॅच येईल, अजून टाइम आहे. डीजे ऑपरेटर, अशा परिस्थितीने आपण पाहायला मिळेल की अगदी 4 चेंडूंचा आता अगदी चांगला खेळ या गोलंदाजाने केलाय. प्रणित पाटीलचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे त्यांच्या सहकाऱ्यांकडनं. कारण बघा हे जबाबदारीचं षटक असतं. लास्ट ओव्हर म्हटलं ना तर बरोबर टार्गेट सेट करणारं षटक असतं आणि त्या षटकामध्ये अगदी कमालीची गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, वाखाणण्याजोग गोलंदाजी. ज्या गोलंदाजीमध्ये फक्त आणि फक्त आतापर्यंत 2च धावा खर्च केल्यात या पट्ट्यानं. आता नवीन बॅट्समन मैदानात मुकेश शेलाटकर. मुकेश बघा आजकाल मुकेश 6व्या-7व्या क्रमांकावर येतोय. जो मुकेश ओपनिंग करायचा तो मुकेश आता 6व्या-7व्यावर, कारण त्याच्या पायाला असणारी इंजुरी. बघा माणसाला कधी कधी बॅटपॅच मध्ये जावं लागतं. तो मुकेश. पहिला बॉल डिफेन्सिव्ह घेण्याचा प्रयत्न, सुधीर पाटील सरांचा इशारा वाईट बॉल. परंतु त्याच मुकेशनं बघा काल की परवाच्या दिवशी मॅच झाली त्यामध्ये षटकार देखील ठोकला ओवले मैदानावर. चिंचपाडा अर्थातच चिंचपाडा मैदानावर तुम्ही पाहिलात याच मुकेशने षटकार देखील ठोकला. म्हणजे त्याच्याकडे गुणवत्ता आहे, पण कधी कधी बॅटपॅच मुलं मागे राहावं लागतं. हो लवली स्ट्रोक. धावा येत नव्हत्या मात्र इथे हलकंसं स्टेअर केलंय. क्षेत्ररक्षक येईल चेंडूवर 2 धावा ही पळून काढल्यात. रोहन आणि त्याच्यासोबत मुकेश दोघांनी 2-2 धावा काढत असता मात्र धावसंख्येला जो कुठेतरी आला बसला होता ना ती धावसंख्या पुढे सरसावली आहे 35 या आकड्यावर. लास्ट शेवटचा बॉल. षटकाराला तर 40 गाठेल. 40 गाठली धावा. धावसंख्या तर मॅच मध्ये देखील येईल मजा उत्तरार्धामध्ये. पण लास्ट बॉल काय असेल निर्णय. हा प्रयत्न केला आडव्या बॅटनं मुकेशनं. चेंडू कोणी क्षेत्ररक्षक नाही. गॅप मधून चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स सीमा पार. गावदेवी क्रिकेट क्लब कानपोली आयोजित ग्रामस्थ मंडळ चषकातला लास्ट बॉल वर आलेला चौकार.
चेंडू फेका, चेंडू फेका. चला, हेच चेंडू आम्हाला याच मैदानावर सरावासाठी उपयोगी येणार आहेत. त्यामुळे चेंडूची लगेच तिकडे फेकी करा. प्रेक्षक मित्रांनो, सुधीर पाटील सांगतोय की चेंडू द्या. काला शर्टवाला आम्ही कॅच केलाय बघा कॅमेऱ्यामध्ये. ब्लॅक शर्ट, चेंडूची फेकी करा. आजकाल चेंडू देखील महाग झालेत बघा. हा, चेंडू भरपूर महाग झालेत, त्यामुळे चेंडूची फेकी करा. आम्ही MRIच्या बॉलवर खेळायचो. एकच चेंडू पूर्ण लोकर जाईपर्यंत त्या अगदी गोट्या बॉलवरही खेळायचो. हे जुने दिवस आहेत मित्रांनो. आता लगेच नवीन बॉल. तर टॉससाठी आमंत्रित करूया. यानंतर विनर वर्सेस विनर, रोडपाली विपक्ष नेरुल, या दोन्ही टीमच्या संघनायकाला मी विनंती करतोय की टॉससाठी यायचे. आपण इमिजिएटली या. रोडपाली संघाचा संघनायक आहे इथे. चला, नेरुल टीम, आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही देखील यावं. आज आमचे बाबूशाह मंगेश पाटील यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतोय. शेर शायरी अंके बेताज बादशाह. एक नवीन फॉर्म्युला त्या प्रत्येक वर्षी घेऊन येत आहेत, प्रेक्षकांना खुश करतायत. तर टॉससाठी बाबूशाह आपण आमंत्रित करूया. रोडपाली टीम या, आपण नेरे टीमचा संघनायक आलेला आहे. नेरुल मापेसावी नेरुल. आज नेरुल, वाडेघर, काय सुजित पाटील यांनी कुठून संघ जमा केलेत. हे एक चांगलं वैशिष्ट्य आहे. सुजित पाटील काय करतील सांगू शकत नाही. काही टेनिस क्रिकेटमध्ये त्यांचा एक रेकॉर्ड आहे बघा. जिथे कानपोली संघ 4-5 वाजेपर्यंत हा माणूस तिथे उपस्थित असतो. हा प्रेम आहे. आणि कानपोली संघाला सपोर्ट. परेश पाटील आणि सुजित पाटील, एवन जोडी. निखिल पाटील, राहुल पाटील, रोहित पाटील, त्रिमूर्ती. चला, टॉस करूया रोडपाली आणि नेरुल या दोन संघामध्ये. परेश पाटीलला कोण विसरेल, तेही आहेत. टॉससाठी त्यांना आमंत्रित करूया. खरं तर हॉटेल क्षेत्रामध्ये आज प्रिन्सी हॉटेल या नावानं त्यांची खूप मोठी ओळख आहे. परेश दादा, यावं आपण. आज तुम्ही आमच्यासाठी पाहुणे आहात. आज तुम्ही आमच्यासाठी दानशूर व्यक्तिमत्व आहात. तर टॉस करूया. द्वितीय फेरीमध्ये दुसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला नेरुल आणि त्याला फाईट करे रोडपाली. प्रशांत शेठ पाटील यांच्या पवित्र शुभासे टॉस. मॅच 4 षटकांची. टेन्स द कॉल टीम रोडपाली अँड हेड्स. टॉस जिंकला नेरुल टीम. मॅच 4 षटकांची. काय निर्णय असेल? अगेन्स्ट आपण पाहिलं रोडपाली संघ मागील मॅच मध्ये भरपूर चांगला खेळ केला. खरं तर परेशना कशा इतर किती धाब्यावरती रोखण्याचा प्रयत्न? कमीत धाव होतील तेवढे आम्ही प्रयत्न करू. कमी. यस, बेस्ट ऑफ लक नेरुल टीम. बबुल, टॉस खरं तर आपण गमावलाय. जर टॉस जिंकला असता कोणता निर्णय असता? बॅटिंगच घेणार होतो आम्ही आणि तीच भेटली आम्हाला. बघूया, चांगला संघ नेरुल, जास्तीत जास्त धावा करण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं परेशनं भरपूर चांगला खेळ साकारला. खेळपट्टीचा मैदानाचा आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? खेळपट्टी दोघांना साथ देणारी आहे आणि मैदान तर चांगलाच आहे. लकी मैदान आहे आमच्यासाठी. बघूया आता आम्ही नशीब आजमावतोय. यस, बेस्ट ऑफ लक बबुल. तर टॉस जिंकला नेहरू टीमला सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला रोडपाल टीमला. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच मंगेश पाटील शिरवले यांचा आवाज तुम्ही ऐकलात. पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये थेट मैदानावर जाऊया. 24 चेंडूमध्ये 40 धावांची आवश्यकता. मागचे दोन्ही मॅच एकतर्फी झाले. हा तिसरा सामना कशा पद्धतीने रंगेल मैदानाच्या आतमध्ये. गेम इज ऑन, गेम स्टार्ट. पहिलाच बॉल, अगदी स्कूपचा फटका तुम्हाला पाहायला मिळाला मैदानामध्ये. खेळपट्टीवर फलंदाज अतुल भोईरच्या वतीनं हा पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जिथे मात्र एक धाव आली आहे. अर्थातच अंपायरचा सिग्नल येत नाही म्हणजेच ही धाव बॅटकट स्वरूपात आहे. आम्ही वाट पाहतो की कदाचित अंगाला चेंडू लागल्यानंतर लेग बाईचा इशारा येतो, परंतु इथे एक आली धाव बॅटकटच्या स्वरूपात. श्री गणेशा धावसंख्येला झाली सुरुवात. गोलंदाज पुन्हा एकदा ऋषी, वलविल टीमचा ऋषी. हो कॅच, ओ माय गॉड, व्हेरी डेंजरस कॅच. जबरदस्त झेल टिपला बिहाइंड द कीपर. शॉर्ट थर्डमॅनला फ्लाय स्लिपला असणारा क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांतानं प्रयत्न केलं आणि त्या प्रयत्नाला आलं यश. फलंदाज होईल पहिला झेल बाद.
थँक्यू आमचे विनायक गायकार महबूब ग्रुप देवीचा पाडा मेंबर यांच्याकडनं विकेट हॅट्रिक 3 षटकार विकेट हॅट्रिक साठी 600 रुपये. या विनायक गायकर आपलं सहर्ष स्वागत. 3 षटकारांसाठी 600 3 विकेट म्हणजे हॅट्रिक साठी 600. विनायक गायकर महबूब ग्रुप देवीचा पाडा. पप्प्या ग्रुप कडनं प्रेक्षक कमाल कॅच आयवा कॅच साठी 200. आयवा कॅच पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय व्हाईट बॉलचा इशारा. बघा ही आयवा कॅच टेनिस क्रिकेटमध्ये कशी आली. आयवा टीव्ही जो मार्केटमध्ये लॉन्च झाला. विनायक गायकरनी 100 रुपयाचं पारितोषिक आमच्यासाठी. क्या बात आहे. विनायक गायकर महबूब ग्रुप देवीचा पाडा. आयवा कॅच साठी 200 रुपये पप्प्या ग्रुप. आणि दुसरा कुठला ग्रुप बिचूर बैलाचे ग्रुप. बिचूर ग्रुप या कानपोली गावामध्ये बरेच बैलांची नाव. कलिंगड आहे ना कलिंगड बैल जिबूर काय काय जिब्रू तरबोज ही बैलांची नावं आहेत या कानपोली गावामध्ये. काय म्हणणार आता आजकाल माणसांची नावं देखील बैलाला आली. हो हो डॉट बॉलची समाप्ती. कोणत्याही क्षेत्रामध्ये बघा जेव्हा तुम्ही चांगली कामगिरी करताना म्हणजे कोणत्याही क्षेत्रामध्ये लगेच त्या क्षेत्रामध्ये त्या माणसाला नाव दिल्यावर थोडं गर्व वाटतं. माणूस असा आहे बघा शेर म्हटल्यानंतर त्याची छाती फुगते. जानवर म्हटलं ना की नाराज होतो. माणूस असा आहे. चेंडू सरळ बाटने केला. खूप चांगला फटका गॅप मधून चेंडू जातो वाईड लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून अगदी सीमा पार 4 धावांसाठी चौकार. चार धावाले संघाची धावसंख्या 6 या आकड्यावर. पहिलं षटक सुरू. 6 धावा धावफलकावर. गोलंदाज तुम्हाला ऋषी पाहायला मिळते. ऋषी टू सिद्धू पाटील. थोडासा रनअप चुकला होता पायामध्ये ज्या विचारे थोडीशी इंजुरी देखील आली. गोलंदाज ऋषीला थांबला जातोय. हलकासा खेळ ऋषीच्या या षटकातला आपण पाहतोय. लास्ट बॉल आहे. काही गोलंदाजी केली आहे. मी म्हटलं ना की 40 धावा जरी झाल्या ना तरी हा वलवली संघ त्या धावा डिफेन्स करू शकतोय. कारण मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं तर मोर्या पलसपी सारख्या संघाला त्यांनी 60 धावा काढून दिल्या नाही. चेंडू सेकंड स्लिप. क्षेत्ररक्षक एका हाताने चेंडू अडवतोय. बघा 1 धाव गेली तरी चालेल पण पुढे मात्र कोणी मागे बॅकअपला नाही. त्यामुळे 4 धावा गेल्या असत्या. अशा परिस्थितीमध्ये या चेंडूला थांबवलाय. 1 धाव आली आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 7 धावा फक्त धावफलकावर. 1 गडी बाद. कानपोली गाव कानपोली टीम नक्कीच कुठेही आम्ही कॉमेंट्री करत असलो ना तर आमचे सुजित पाटील हे देखील आम्हाला बक्षीस देत असतात. आज परेश पाटील आज त्यांच्या खरं तर नेहमीच खांद्याला खांदा लावत कानपोली संघाला खूप योगदान देतात. तेही आमच्यावर प्रेम दाखवत आहेत. हे त्यांनी दिलेलं बक्षीस हे आमच्यासाठी नक्कीच खूप प्रेरणा देणारं आहे. आमचं मनोबल वाढवण्यासाठी सातत्याने ते बक्षीस प्राइज देत असतात. विकास पाटील उर्फ नोंट्या देवीचा पाडा एक उत्कृष्ट खेळाडू. नोंट्या बघा ज्यानं पालेश्वरी पालेबुद्रुक या मैदानावर काय षटकार ठोकले होते. आणि पप्प्या ग्रुपचे मेंबर नोंट्या विकास पाटील देवीचा पाडा आपण यावा. 7 धावा धावफलकावर लागल्यात. सेकंड ओव्हर घेऊन येतोय गोलंदाज रत्नदीप चौधरी. बघा हरिचंद्र चौधरी या व्यासपीठावरनं त्या मॅचचा आनंद घेत आहेत. आणि रत्नदीप चौधरी मैदानावर गोलंदाजीसाठी. 10 ते 15 पावलांचा स्टार्ट. यस डेफिनेटली आउट. आवाज आमच्या पर्यंत आला होता. आम्ही थांबलो देखील होतो कॉमेंट्री करत असताना. स्वीट साऊंड अगदी हलकस आपल्या कानापर्यंत पोहोचला. आणि फलंदाज एक संघाचा महत्वपूर्ण खेळाडू कॅप्टन ऑफ द टीम बॅट्समन सिद्धू पाटील बॅक टू द आउट. लावायची सर्व प्रेक्षक खुश होत आहेत. आणि डीजे ऑपरेटर देखील आम्हाला प्रत्येक स्पर्धेमध्ये हाच पाहायला मिळतोय. म्हणजे त्यांना फिक्स केलेत कानपोली गावानं
डायरेक्ट शिक्कामोर्तब ॲग्रीमेंट केलंय, कारण त्यांची डीजे ऑपरेटिंग खूप चांगली आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 7 आल्या, त्यानंतर मात्र कॅप्टनला देखील आउट करण्यात यश मिळालं रत्नदीप चौधरी. हप्त्याकडचा बॉल, हो हो, अगदी शॉर्ट पिच बॉल होता. सोडला जरी असता तरी वाईड मिळाला असता असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो आहे. परंतु काय झालं, फलंदाजानं कपिलनं केली चूक, चुकीला माफी नाही. सिली मिड ऑफला रोहन चिलेकर त्या ठिकाणी होता, टिपला जातोय झेल. रोहित म्हात्रे, अक्षय चिखलेकर आणि विकास पाटील नॉन्टे मॅचचा आनंद घेत आहेत बघा, बरोबर अगदी स्टेटला. परंतु आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर येऊन या सामन्याचा आनंद घ्या. स्वागत आहे तुमचं. विकेट नवीन ज्या पद्धतीनं फलंदाज मैदानावर आला ना, गोलंदाजाला विकेट हॅट्रिकची संधी, ऑन हॅट्रिक. लवली स्ट्रोक, काय टेनिस क्रिकेटचं मादक सौंदर्य देणारा फटका, क्लासिकल स्ट्रोक. येस, वेलकम, 4 रन्स. रत्नदीप चौधरी बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्यानंतर बरोबर नवीन आलेल्या फलंदाज सर्वेश पाटीलनं त्याचा समाचार घेतला आणि डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेनं ठोकला चौकार. 4 धावा आल्या, 11 धावा धावफलकावर लागून गेल्यात आता. ओ, लवली स्ट्रोक, लॉफ केलाय परंतु इलिमिनेशन कमी आहे या फटक्यामध्ये. पकडला जाईल झेल आणि अजून एक विकेट, विकेट नंबर 4. चौथा गडी जाईल तंबूच्या दिशेनं. मध्ये 3 गडी बाद केलेत या रत्नदीप चौधरीने. कमालीचं षटक फेकत असताना बघा, आमचे विनायक गायकर देवीचा पाडा यांच्याकडनं बक्षीस होतं 600 रुपयाचं विकेट हॅट्रिकसाठी. 3 षटकारांसाठी विनायक गायकर यांच्याकडनं बक्षीस होतं, जे देवीचा पाडा ग्रुपमध्ये आहेत अगदी मेंबर्स. परंतु ते बक्षीस मात्र जरी हुकलं असलं ना, तरी लगेच मात्र पुढच्या बॉलवर विकेट प्राप्त केली बघा. काय वेगावर स्वार होऊन गोलंदाजी रत्नदीप चौधरी करत असताना वाराच्या वेगानं चेंडू फेकले आणि तिथे मात्र नवीन आलेला फलंदाज बीट होतोय भूषण पाटील. भूषण पाटीलनं अगदी डॉट बॉल केलाय. या गावामध्ये एक भूषण पाटील आहे. पुढील येणाऱ्या कालामध्ये त्यांची ही स्पर्धा तुम्हाला भेटीला येईल. रामचंद्र पाटील यांचे सुपुत्र भूषण पाटील. लवली ओव्हर, काय जबरदस्त गोलंदाजी आवडली असेल ना रत्नदीपची, ते एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या याच्यासाठी. या षटकाचा विचार केला तर एक अवघा चौकार आला डीप एक्स्ट्रा कव्हरला, बाकी सर्व बॉल डॉट. बाकी बॉल मध्ये 3 विकेट. बाकी चेंडू मध्ये जर त्याची गोलंदाजी पाहिली ना तर 5च्या 5 बॉल डॉट फेकले, एका बॉलवर फक्त चौकार आला. अशी एक प्रेक्षणीय गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. चला स्पीडअप करा वलवली टीम, वेळ घेऊ नका.
गोलंदाजी रत्नदीपची एवढी आवडली ना, माजी उपसरपंच आदरणीय दीपकजी बामा पाटील यांना एवढी गोलंदाजी आवडली की चांगली की त्यांनी लगेच 500 रुपयाचं बक्षीस नंतर बक्षीस दिलं, अगोदर नाही तर नंतर आवडलेलं नंतर बक्षीस दिलंय. ते दीपकजी पाटील आपलंही मनापासून आभार. चेंडू आणि धावांचं अंतर वाढत चाललंय. 11 धावा धावफलकावर आल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त. ओ लवली स्ट्रोक, काय फटका सजवलाय, अप्रतिम फटका, नेत्र दीपक फटका, मॅग्निफिसेंट स्ट्रोक. यस, वेलकम. 6 रन. भोईर, अतुल भोईर यानं हा ठोकलेला ओपनर बॅट्समन अतुल भोईर षटकार. आता धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता बरोबर 17 या आकड्यावर. 12 बॉल मध्ये तब्बल जर विचार केला ना तर 29 धावांची गरज होती. आता 11 चेंडू आणि 23 धावा. 11 बॉल 23. अतुल भोईर ओपनर बॅट्समन जोपर्यंत खेळपट्टीवर असेल तोपर्यंत इथे पुन्हा पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता अतुलनं. पहिला बॉल अगदी खणून खोदून ब्लॉकॉल बॉलवर षटकार ठोकला. त्यानंतर त्यांनी हेरलं की हा गोलंदाज जास्त ब्लॉकमध्ये चेंडू जास्त बुंध्यामध्ये बॉल फेकतोय. लगेच पॅडल स्वीपचा प्रयत्न केला परंतु हा बॉल खेळपट्टीवर थांबला. कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही. धावसंख्या स्थिर स्थगित 17 या आकड्यावर. हा काय फटकेबाजी, अप्रतिम. कोणी क्षेत्ररक्षक नव्हता तिथे. नोमॅन्स लँड एरिया मधून वाईडिश लॉंग ऑफ आणि डिफेक्टच्या कव्हरच्या मधून अगदी सीमा पार जातो चेंडू. चौकार. 4 धावा आल्या आहेत. धावा वाढत चालल्यात. या ओव्हरमध्ये पहिल्या 2 षटकामध्ये अवघ्या 11 धावा होत्या. त्यानंतर मात्र 21 वर आकडा आता जाऊन पोहोचलाय. 4 गडी बाद 21. वलवली विपक्ष अगदी वाडेघर, एक ठाणे जिल्हा तर एक रायगड जिल्हा, एक डोंबिवली कल्याण तालुका तर आपण पाहतो एक पनवेल. म्हणजे ही ठाणे जिल्हा आणि रायगडची लढत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चेंडू आणि धावांचं अंतर कमी झालं. 19 धावा अजूनही कराव्या लागतील. 19 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील. या षटकातले 3 चेंडू फेकून झालेत. म्हणजे तर एकंदरीत 9 बॉल 9 रन्स, 9 बॉल्स अँड 19 रन्स. 19 धावांची गरज. 9 चेंडूमध्ये ऑन स्ट्राईक बॅट्समन अतुल भोईर ओपनर बॅट्समन. हा चेंडू अगदी फुलर लाईनचा बॉल फक्त दिशा दिली. अगदी खराब क्षेत्ररक्षण झालंय. त्याचा फायदा घेत असताना 2 धावाही पूर्ण झाल्यात. 19 ची गरज होती. आता गरज असेल ती 17 धावांची. चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू 17 धावा. निर्णायक विजयासाठी हे इक्वेशन, एक समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आमचे प्रेक्षक जे लाडके आहेत ना मैदानावर, त्यांना हे समीकरण सांगणं फार गरजेचं आहे. लाईव्ह पाहतात त्यांना गरज नाही आहे कारण त्यांना अगदी इक्वेशन दिसतोय. हा फुलरलेनचा बॉल अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. एक सिंगल आली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु नॉन स्ट्राईकचा फलंदाज उभाच होता बराच काल. अशा परिस्थितीमध्ये स्ट्राईक फक्त रोटेट करण्याचं काम केलंय आणि हा फलंदाज झालाय धावचित बाद. आपण पाहत आहोत खरं तर खान ब्रदर्स सामन ब्रिगेड वावदेवी वळवळी संघ बॅटिंग करताना आणि त्यांच्या विरोधात जय जलेश्वर वाडेकर. इक्वेशन मात्र इथे आता तुम्हाला पाहायला मिळेल लास्ट मोमेंटला. लवली डिलिव्हरी. लास्ट बॉल होता या षटकातला. हलकासा डिफेन्सिव्ह स्ट्रोक स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला अतुलनं आणि अशा परिस्थितीमध्ये 1 धाव. आता येणारे 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. बघा मी विनंती करतोय खरं तर खान ब्रदर्सचे ओनर मडालू शेठ आणि अमन ब्रिगेडचे अगदी ओनर वल्लभगावचे पिक्के पाटील
प्रभाकर शेठ पाटील. बघा हे दोन्ही ओनर इथे असतील या मैदानावर. मी विनंती करतोय सुजित पाटील या आयोजकांच्या वतीनं, गोमा पाटील या सर्व आयोजन कमिटीच्या वतीनं मी विनंती करतोय की आपण या व्यासपीठावर यावं. खान ब्रदर्स मटालू शेठ आणि अमन ब्रिगेड्स पीके पाटील वलाप, आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. मॅच खूप रंगतदार आहे. मॅचमध्ये चित्तथरारक सामना तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 15 धावा शिल्लक. निर्णायक विजयासाठी कोण जिंकेल, कोणाचा प्रवास राहील विजयाचा सातत्यानं आणि कोण या स्पर्धेतून बाहेर जाईल असा हा सामना. यानंतर देखील तुम्हाला बिग फाईट पाहायला मिळेल, ती म्हणजे रोडपाली विपक्ष त्यांच्या विरोधात अधिराज 11 नेरोल, साईराज 11 श्याम स्पोर्ट्स रोडपाली, अधिराज 11 नेरोल. एक बिग फाईट तुमच्या भेटीला येईल. त्यानंतर जसा मॅच संपेल लगेच मैदानावर उतरले जातील. 6 बॉल 15 ची गरज. काय घडेल या मॅच मध्ये, काय निकाल असेल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल शॉर्ट पॉइंटला, स्ट्राईक घेत नाही अतुल भोईरलाच खेळायचं आहे. षटकार ठोकावा लागेल. षटकाराची अपेक्षा आहे इथे मात्र वाडेकर टीमला. 4 चेंडू ज्या पद्धतीनं आपण पहिल्या 6 बॉल मध्ये 15 ची गरज होती, आता 5 बॉल 15. अतुल भोईर ऑन स्ट्राईक, तर गोलंदाजच्या उंबरट्यावर सुयोग म्हात्रे. वलवले टीमची मी सांगितलं अगोदरच की गोलंदाजी खूप चांगली आहे. झगडावं लागेल, भेडावं लागेल. हवेमध्ये लॉफ केलाय. हा एरिया फार लांब आहे. हो टिपला जाईल झेल आणि समाप्त होईल एका मोठ्या बॅट्समन अतुल भोईरचा हा खेळ. टायटल सॉन्ग तुम्ही ऐकता या आयोजनावर आधारित ग्रामस्थ मंडळ कानपोली चषक 2025. बघा सर्व ग्रुप्स एकवटलेत. सर्व ग्रुपचं हे आयोजन, सर्व ग्रुपचं मेहनत पाहायला मिळते. 5-15 ची गरज होती, त्यानंतर विकेट 4-15 राहिल्या आणि त्यानंतर ही इथे मात्र स्ट्राईक रोटेट नाही असं पंच सांगत असताना 4-15 ची गरज. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. गोलंदाज आपण पाहू शकाल सुयोग मात्रे कमालीचं षटक. आता वलवली संघ खुश असेल कारण 3 बॉल 15, 3 बॉल 3 षटकार ठोकावे लागतील असा हा कठीण सामना झालाय. ब्लॉक ऑल बॉल, इथेही फलंदाज होईल धावचित बाद. आता विजय फार दूर गेलाय. 2 चेंडू 15 धावा आणि विकेट नंबर 7. बॅक टू डग आउट. बिंदास्त दिलदार ग्रामीण क्षेत्रामध्ये बाईक देण्याचा विक्रम. ओहो वाईट बॉल. पंच सुधीर पाटील आमच्याकडे वळतायत, ज्यांच्या सुसौभाग्य पत्नी बघा ग्रामपंचायत सदस्य आहेत. आज एक राजकीय क्षेत्रातील नाव सुधीरजी पाटील आणि तेवढेच ग्रामीण टेनिस क्रिकेट मधला लिजेंड प्लेअर, स्लॉग ओव्हरचा षटक फेकणारा मित्रांनो कानपुर टीमचा हा खेळाडू सुधीर पाटील पंचांच्या भूमिकेत. यस, इथे मात्र हा जाईल बॉल डॉट. आता फक्त औपचारिकता शिल्लक या रत्नदीप चौधरीनं काय षटक हाताळलं. दीपक मामा पाटील यांनी 500 रुपयाचं बक्षीस ही त्यांना दिलं. माजी उपसरपंच. वेळ निघून गेले. छत्रपतीचा छावा आणि येथील या शेवटच्या क्षणाला 6 धावा. दीपकजी हिरा पाटील खुश झालेत. सामना जिंकलाय. छत्रपतींचा छावा मात्र चित्रपट पाहायला विसरू नका मित्रांनो. काय फुल हाऊसफुल जातोय हा चित्रपट. ऑनलाईन बुकिंग तरी मिळत नाही तिकीट, एवढा बुकिंग चाललाय छावा चित्रपट. तर नक्कीच या 6 धावा मात्र आल्या शेवटच्या क्षणाला. वेळ निघून गेल्यानंतर या आलेल्या 6 धावा. त्यामुळे या 6 धावा महत्वाच्या नव्हत्या
त्या वाडेकर संघासाठी आणि वाडेकर संघ इथे मात्र 8 धावांनी पराभूत होतोय.